उरुळीमध्ये पतीकडून करवऱ्याचा कळस गाठण्यात आलाय। पत्नीच्या गुप्तांगावरती ऍसिड टाकून 15 दिवस तिला कोंडून ठेवण्यात आलं। चारित्र्यावर संशय घेत पतीने हे सगळं कृत्य केलेलं आहे। फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही या विकृत मानसिकतेमधून एका पतीनं 24 वर्ष पत्नीला अमानुष मारहाण केली आहे आणि तिच्या गुप्तांगावरती ऍसिड ओतल्याची अत्यंत धक्कादायक घटना उरुळी कांचनीतून उघडकीस आली आहे। करवऱ्याचा कळस म्हणजे या कृत्यानंतर आरोपीनं पीडितेला रुग्णालयामध्ये न नेता तब्बल 15 दिवस घरातच डांबून ठेवलेलं होतं। अखेर नवरा कामावर गेल्याचं पाहून त्या महिलेनं माहेर गाठलं आणि माहेरच्या मंडळींनी पीडितेला पोलीस ठाण्यामध्ये नेलं। पीडितेनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। माहिती जाणून घ्या, अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, अत्यंत धक्कादायक घटना आहे, नेमकं पुण्यामध्ये काय घडलंय? ऋतुजा, उरुळी कांचन मधील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। अगदी 24 वर्षाची ही पत्नी महिला आहे। हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन पतीने तिच्या गुप्त अंगावर ऍसिडचा हल्ला केला। त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली। खरं तर चारित्र्याच्या संशयातून हे सगळं घडलेलं आहे आणि या सगळ्या याच्यात ती पत्नी जखमी झाल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन जाऊन उपचार करावेत हे देखील त्या पतीने केलेलं नाही। तर पैसे नसल्याचं कारण सांगत त्या पत्नीला 15 दिवस तसेच जखमी अवस्थेत घरात डांबून ठेवल्याचा हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। खरं तर या पत्नीने कशी तरी सुटका करून घेतली आणि माहेरच्यांशी संपर्क केला। आता या नराधम पतीच्या विरोधात पुण्यातील उरुळी कांचन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे। मात्र वारंवार अशा घटना समोर आल्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय काय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। कारण कालच कोथरूड परिसरात एका वडिलांनीच आपल्या मुलावर ऍसिड हल्ला केल्याची, पैशाच्या वादातून ऍसिड हल्ला केल्याची घटना समोर आली होती। तर दुसरी आता पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या थेट गुप्त अंगावर ऍसिडने हल्ला करून तिला 15 दिवस घरात डांबून ठेवल्याची ही घटना समोर आलेली आहे। त्यामुळे पुणे अशा घटनेंनी सध्या हादरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।